नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरतीबद्दल अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। महत्त्वाचं नवीन परिपत्रक मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा मित्रांनो, या ठिकाणी 7/6/2024 कालच्या तारखेचे परिपत्रक आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता ग्रामविकास विभागाने या ठिकाणी IBPSला या ठिकाणी कंपनीला हे परिपत्रक पाठवलेलं आहे। याच्यामध्ये तुमच्या राहिलेल्या ज्या मित्रांनो 3 जिल्ह्यांच्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा या ठिकाणी आता घेतल्या जाणार आहेत। निवडणूक आयोगाकडून परवानगी भेटलेले तीच माहिती या परिपत्रकामध्ये आहे। या परिपत्रकामध्ये जी माहिती आहे तीच आपण पाहणार आहोत। पहा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। काय म्हटले बघा, जिल्हा परिषद गटक सरळ सेवा पदभरती 2023 रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत मित्रांनो IBPS कंपनीला डायरेक्टली हे पत्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाने पाठवलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही या 3 पैकी जिल्हा परिषद पैकी किंवा इतर जिल्हा परिषदमध्ये कुठे अर्ज केला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्याबद्दल जसे जसे अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तर पहा मित्रांनो, सध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदच्या देखील परीक्षा तुमच्या सध्या जे वेळापत्रक मित्रांनो आलेले आहे त्याच्यासोबतच या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत, त्याच्याबद्दलचीच माहिती दिली आहे। पहा, 10 जून पासून या ठिकाणी हे तुमच्या परीक्षा त्यांच्यासोबतच सुरू होऊ शकतात, कारण की मित्रांनो त्यांनी या ठिकाणी ऑलरेडी एक परिपत्रक काढून सूचना प्रसिद्ध केलेली होती की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्या परीक्षा ज्या आहेत होणार नाहीत, कारण की या ठिकाणी निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच या परीक्षा घेण्यात येतील असं म्हटलेलं होतं। परंतु मित्रांनो, सध्या हे परिपत्रक जे आहे या ठिकाणी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, परंतु अजूनपर्यंत मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी परीक्षा होतील की नाही त्याबद्दल माहिती आलेली नाही। आज किंवा उद्या मित्रांनो 2 दिवसामध्ये माहिती यायला पाहिजे। जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। परीक्षा होतील की नाही मित्रांनो ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाईल। परंतु हे परिपत्रक जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे संपूर्ण ठिकाणी। पहा मित्रांनो, याच्यामध्ये म्हटलेलं काय आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात। बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक 50%, त्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाच्या परीक्षेचं वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं आहे। तथापि आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा म्हणजे नॉन पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक 1च्या पत्रान्वये कळवण्यात आलेलं होतं। तर बघा, ह्या पत्रान्वये कळवण्यात आलेलं होतं, परंतु मित्रांनो आता उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी निवडणूक आयोगाचं जे परिपत्रक आहे, म्हणजे निवडणूक आयोगाला जे परवानगीसाठी परिपत्रक पाठवलेलं होतं, तर त्या अन्वये भारत निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवलेलं आहे। तर या ठिकाणी त्यांनी म्हटले मित्रांनो या परिपत्रकामध्ये, परंतु अजून ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती आलेली नाही। जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। जसे या 3 जिल्हा परिषदांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील किंवा मित्रांनो जसं परिपत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती येईल तसं तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळवली जाईल। परंतु या परिपत्रकामध्ये तर म्हटलेलं आहे की मित्रांनो आक्षेप नसल्याबाबत त्यांनी म्हणजे निवडणूक आयोगाने कळवलेलं आहे। तर याच्यामध्ये म्हटलंय की सदर उपरोक्त नमूद 3 जिल्हा परिषदांसह सर्व 21 बिगर पेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गाच्या परीक्षा 10 जून 2024 पासून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यावी ही विनंती देण्यात आलेली आहे। म्हणजे IBPSला मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाने हे परिपत्रक काढून माहिती पाठवलेली आहे। त्याचबरोबर ही माहिती सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांनाही हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। तर आता मित्रांनो या ठिकाणी ही तात्काळ कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे। जी सध्या वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे त्यांच्यासोबतच या परीक्षा घेण्यात याव्यात असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते, परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती आली तर मित्रांनो तुम्हाला नक्की अजून कळवण्यात येईल, कारण की हे सध्या परिपत्रक तर या ठिकाणी भरपूर ठिकाणी व्हायरल झालेलं आहे। याच्यावरती मित्रांनो तुम्हाला माहिती द्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती होती, कारण की तुम्ही बऱ्याच दिवसापासून रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर रत्नागिरी असेल किंवा इतर जिल्हा परिषद असेल या परीक्षांची वाट पाहत होतात, ज्या ठिकाणी आरोग्यसेवक, ग्रामसेवक महत्त्वाची पद आहेत, यांच्यासाठी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त अर्ज केलेले आहेत। तर त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या परीक्षा जी आहेत लवकरात लवकर होणं गरजेचं होतं। त्यानुसार निवडणूक आयोगाने या ठिकाणी आक्षेप नसल्याबाबत कळवलेलं आहे असं या परिपत्रकामध्ये म्हटलंय। तर यानुसार मित्रांनो तुमच्या परीक्षा जी आहेत मग आता लवकरच या ठिकाणी होऊ शकतात, म्हणजे आहे ते वेळापत्रक आहे मित्रांनो, या वेळापत्रकानुसार या ठिकाणी तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात। तर बघूयात मित्रांनो आता ऑफिशियल वेबसाईटवरती जसं अपडेट येईल, आज येईल किंवा उद्या येईल तसं तुमच्या
तुमच्यापर्यंत नक्की पुढील माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी तुम्हाला नोट्स हव्या असतील तर फास्ट रिव्हिजनसाठी IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी तांत्रिक नोट्स प्रसिद्ध केलेले आहेत. आरोग्यसेवक पुरुष पदासाठी मित्रांनो संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार IBPSच्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार 1975 प्लस प्रश्न असलेले नवीन अभ्यासक्रम जो आहे तांत्रिक अभ्यासक्रम आरोग्यसेवक पदासाठी त्याच्या नोट्स त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल आणि ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरती देखील तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य सेविका महिला या पदासाठी देखील त्यांनी तांत्रिक नोट्स प्रसिद्ध केलेल्या संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार, ज्याच्यामध्ये फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व प्रश्न पाहायला भेटतील. 1200 प्लस प्रश्न याच्यामध्ये देखील त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेले या पुस्तकाचं दोन्ही नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत कुठल्याही बुक स्टोअरमध्ये आणि ऑनलाईन देखील. त्याचबरोबर मित्रांनो, जुनी जी आरोग्य सेवाविषयक प्रश्न होते या ठिकाणी आरोग्यसेवक असेल किंवा आरोग्यसेविका किंवा गट क व ड आरोग्य विभागमधील इतर पदं असतील किंवा वैद्यकीय शिक्षण GMC गट ड पदभरती असेल अशा पदांसाठी देखील त्यांचं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो 2012 पासून 2022 पर्यंतच्या जवळपास 13,200 प्लस प्रश्नांचा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. हे देखील पुस्तक मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. तर ही तिन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.